परीक्षेच्या काळात काही मुलांना परीक्षेची भीती वाटते. यामुळं ते आजारी पडतात. त्यानंतर शाळेत न जाण्याची समस्या उद्भवते, घाबरतात. असे अनेक कारणे परीक्षेच्या काळात मुलांना भेडसावतात. तर परीक्षेची नेमकी भीती का वाटते हे आपण बघू. तर परीक्षेची भीती वाटण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे परीक्षा ह्या वर्षभरातून फक्त एक वेळ घेतल्या जातात किंवा 6 महिन्यामध्ये एक वेळ घेतल्या जातात. ह्याच परीक्षा जर आपण दररोज घेतल्या तर आज जी विद्यार्थ्यांची घाबरण्याची अवस्था आहे ती येणार नाही. जसे की उदाहरण देऊन सांगायचे झाल्यास आपण दररोज आंघोळ करतो, कॉन्फिडंटली आंघोळ करतो. कधीही कुणालाही सांगायची गरज पडत नाही की आंघोळ ही अशा अशा पद्धतीने करावी लागते. म्हणजे आंघोळ करून आपण नकळतपणे बाहेर सुद्धा येतो. कधी आंघोळ झाली हे सुद्धा आपणाला कळत नाही. बरोबर. यानंतर दुसरं, आपण दररोज ब्रश करतो. ब्रश करीत असताना आपणाला कधीही एक टेन्शन आल्यासारखं वाटत नाही, डिप्रेस झाल्यासारखं वाटत नाही. तर सहजरित्या आपण दररोज ब्रश करतो. याच पद्धतीने आपण पेपर दररोज आणि सहज कधीही सोडवत नाही. मग एकदम पेपर आला की काय होतं? मेंदू फ्लाईट, फ्रीज आणि फ्लाईट होऊन जातो. मग यामुळं मेंदू फ्रीज झाला की आठवणं बंद होतं. सर्व काही व्यक्ती घाबरतो आणि घाबरल्याच्या नंतर मग पेपरमध्ये काहीच आठवत नाही आणि बाहेर आल्याच्या नंतर मात्र सर्व काही आठवते. तर आपण ह्या गोष्टीचा जर सराव केला तर आपणाला ह्या समस्या येणार नाहीत. म्हणून सराव करणे हे गरजेचे आहे.